खऱ्या अर्थाने आजचा दिवस आमच्यासारख्या अनेक सर्वसामान्य तरुणांसाठी आजचा दिवस हा प्रेरणा स्रोत आणि प्रेरणा दिवस म्हणून आम्ही या दिवसाकडे पाहतो. कारण आपल्या राज्याचे नव्हे देशाचे एक नेते आणि खऱ्या अर्थाने आजही युवकांपेक्षा जास्त प्रमाणात काम करणारे आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हे सर्वजण जमलेले आहेत. मी सुद्धा पवारसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो. तुम्ही आलेला आहात, मात्र अजितदादा आलेले आहेत, उपमुख्यमंत्री राज्याचे. साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातली आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत. सर्व येणार आहे. सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केले, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच. दुरावा मिटतोय का? शेवट हे सर्व अधिकार हे नेते मंडळींना असतात. मी या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे मी या गोष्टीवर भाष्य पण घटक म्हणून तुम्हाला वाटतं परत हे एकत्र यावेत दोघं? साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतंच ना. प्रत्येकाला वाटतं का हा परिवार एकत्र पाहिजे, हे साहजिकच ही भावना प्रत्येकात असू शकते ना.